लाडू का अंक अरे मराठी क्लास सर व्हाट मैथ्स क्लास सर recording in progress. पानी फैन लाव म्यूट केलेस मम्मा फॅन 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 थोडस मॅडम आले ना नमस्ते करायचं तर बघा ठीक आहे आता म्यूट करून ठेवा मग सर मॅडम कोण आले तर मग ऑन करा ठीक आहे नमस्ते सर नमस्ते बेटा My background should not be blurred. Then how can she see what I'm writing? नमस्कार मुलांनो नमस्कार नमस्कार प्रार्थना कोण म्हणतंय प्रार्थना कोण म्हणतंय आरव तू म्हणणार आहेस प्रार्थना दित्या चलो दित्या म्हणणार आज प्रार्थना अनम्यूट कर हीच आमची प्रार्थना हीच आमची मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना धर्म जाते प्रात भाषा वेश साधे संपुटे एक एक मुक्षा एक आशा एक रंगी रंगुदे अनपुनापन
मानसा दाटला अंधार सूर्य तो मानसा समवागणे जा हीच आमची प्रार्थना मानसाशी तिला नम उद्या चालो श्वास तो पुन्हा ना वागणे गेल्या वेळी काय शिकवलं होतं मॅडम मला आठवतंय? प्रार्थना संपली म्हणून गेल्या वेळी काय शिकवलं होतं मॅडम तुम्हाला आठवतंय? कोण सांगेल? अद्री शेप्स अँड कलर्स शेप्स आणि कलर्स आकार आणि रंग कुठले कुठले रंग शिकलात तुम्ही सांगा अनम्यूट करा आणि सांगा आरव कुठले कुठले रंग शिकली नावं सांग. उसके बाद क्या लगता है उसने ऐसे जब सोई थी पता है तुम्हें अद्री तू सांग माहिती हा? मी पडू नाही शकते पडू नाही शकते रंगांची नावं सांग ना तू शिकलास ना गेल्या वेळी कुठली कुठली रंग सांगितली नाही माहिती मग काय गेल्या आठवड्यात काय केलं मग तू कलरची नावं सांग काय कलरची नावं सांग लाल ओके नारंगी ओके पिवळा 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 हिरवा ओके दित्य तू सांग बाकीच्या कलर्सची नावं आकाशी ओके नीला ओके आरव आरव तू सांग रंगाची नावं पुढे जसला ओके काला पांढरा पांढरा गुलाबी सुनहरी सोनेरी ओके चंदेरी बेरी म्हणजे पंख विचारताय कुठले कलर लास्ट टाइम शिकवले ना त्याच्या पुढचे कलर सांगा कसं माहिती कुठले होते कुठले कलर
मला आकार आकार कुठले कुठले शिकले त्यांची नावं सांगा. कोण सांगेल? आरव तू सांगतोस? हो. कुठले आकार शिकलास? पहिला त्रिकोण, ओके त्याच्यानंतर गोल, ओके त्याच्यानंतर चौरस, ओके त्याच्यानंतर नंतर आयत, आयत, आयत. आयत, त्याच्यानंतर अजून अजून अंडाकृती, ओके षटकोन आणि एवढं 7 वाढायचं. कुठला आहे आकार? हा कोणाला माहिती? सर, सांग आरव. सिलेंडर, हा, मराठीत त्याला काय म्हणतात? दंडगोल. दंडगोल, दंडगोल काय म्हणतात? दंडगोल, दंडगोल. काढायचं सगळ्यांनी वहीत. दित्या काय झालं? डोक्याला हात लावायला. वहीत काढायचंय सर्वांनी. चला पटापट. मला गेल्या वेळे नाही ना? नाही चला काढायचंय सगळ्यांनी. सर, हा बोल बेटा. आपल्याला कोणत्या वहीत लिहायचंय? हा वहीत लिहायचं. कुठल्या पण वहीत चालू. त्याबद्दल माहिती नसतं. काढला सर्वांनी? हो. काय म्हणते हा? याचं नाव काय आहे? नाही माहिती. दंडगोल, दंडगोल. काय नाव आहे? दंडगोल, दंडगोल, दंडगोल. दंडगोल लक्षात ठेवायचा. ठीक आहे. हा कुठला आकार आहे? षटकोन, 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 याला षटकोन का म्हणतात? हेक्सागॉन. हा मराठीत त्याला काय म्हणतात? षटकोन. षटकोन. का म्हणतात त्याला षटकोन? का म्हणतात? इंग्लिश मध्ये सर, हा सांग बेटा. कारण की त्याला 6 कोण आहेत. त्याला 6 कोण आहेत. हे बघा त्याला 6 कोण आहेत. आपण मोजूया. हा बघा इथला. हा 1, हा 2, हा 3, 3, हा आणि 6. याला 6 कोण आहेत म्हणून याला षटकोन म्हणतात. आणि याच बरोबर याला 6 बाजू पण आहेत. बाजू म्हणजे काय? साइड. हे बघा ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 कोण आणि 6 बाजू म्हणून याला म्हणतात षटकोन. काय म्हणतात? षटकोन, काय म्हणतात? षटकोन. बरोबर. काय म्हणतात षटकोन? सांग आता समजवलं मी. 6 कोण असतात आणि 10 साइड्स. याला 6 कोण आणि 6 बाजू असतात म्हणून याला काय म्हणतात? षटकोन.
अद्रित लक्षात आलंय? हो. नुसतं हो नाही म्हणायचं, मी विचारणार पुन्हा तुला. ठीक आहे? ठीक आहे. चला पुढचा आकार काढू आपण. हा शिकवला तर तुम्हाला षटकोन? हो. हो. हा कुठला आकार आहे? नाही मध्ये बाहेरच होतो. कुठला आकार आहे? पंचकोन. बरोबर, पंचकोन. का म्हणतात त्याला पंचकोन? पंचकोन. का म्हणतात? काय पंचकोन. 5 साइड्स आहे. 5 कोण? 5 बाजू आहेत आणि 5 कोन पण आहेत. हे बघा, हा एक कोन, मैं भी क्लास रन करते समय मुझे समझ ना हा तिसरा कोन, प्रेजेंट के वर्ड्स को क्या भी रहता आणि हा इथला 5वा. 5 कोन आहेत म्हणून पंचकोन. आणि त्याच बरोबर याला 5 बाजू असतात. इथे बघा, 2 3 5 बाजू, 5 कोन. काय म्हणतात? पंचकोन. 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 सगळ्यांनी वही ड्रॉप काढला? One side, two side, दाखवा कोणी कोणी काढला पंचकोन. five. पंच कोण. ठीक आहे. ओके ओके, व्यवस्थित काढायचं बेटा. अद्रित, सर मला दिसत नाहीये. हे बघा अगदी व्यवस्थित काढायचं. मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. मम्मी, ही डव, दिस डव, दिस डव, और कसं जाते? दिस डव, पण दंडगोल. अच्छा. दंडगोल. मी इथं लिहिते ना. बघा असा काढायचा पंचकोन. पण सर त्याची स्पेलिंग काय आहे? पंचकोन. अरे स्पेलिंग सर बोर्डवर. तू मराठी कोण कसा लिहितात? अरे मला म्हणून नाही सरांना. प वर एक टिंब द्यायचा. लिहा, वहीत लिहा. नंतर च काढायचा, त्याच्यानंतर क काढायचा, पुन्हा एक काना आणि त्यावर एक मात्रा को आणि न नळाचा. तर काय तयार झाला? पंचकोन. हे बघा पाटीवर लिहिलंय मी, पंचकोन. त्याचं हे स्पेलिंग आहे मराठीमध्ये, दित्या. पंचकोन असं लिहितात, पंचकोन. ठीक आहे. आता पुढचा आकार आपण काढूया. पुढचा आकार काढणार आहे आपण. मला ओळखून सांगायचं आहे काय आहे हा आकार. काय आहे सर सांगा, सांग कोन. बेटा. हा, कोण. याला कोन म्हणता किंवा शंकू. काय म्हणता? शंकू. लिहा मराठीत, शंकू. श काढायचा आणि क ला दुसरा उकार कू, शंकू. हे बघा पाटीवर लिहिलंय, शंकू.
झालं सर. अरे वा. झालं सर. मग ह्या आकार म्हणतात शंकू. करेक्ट. आकार गोल. गोल. अगदी बरोबर. हा आकार कुठला आहे? सेमी सर्कल. 58 What is it? वाटतं ना तुला काय सांगितलेलं? अर्धगोल अर्धगोल काढा चला. त्याच्यानंतर त्याच्यावर वरती अशी सर्कल काढायचं, हाफ सर्कल. मी दाखवतो, थांबा. तर डी काढायचा. काय काढायचं? डी काढायचं असं डी सारखं. नाहीये बेटा तो. हे बघा, तसं दिसतो तो, पण डी नाहीये तो. हा बघा, हा काय झाला? गोल. तिथे गोल. लिहिलाय मला कानागा, त्यावर एक मात्रा गो आणि ल. गोल. ठीक आहे. आणि अर्धगोल कसं लिहिलंय बघा, धरणार वर असा अर्धा सर्कल. अर्ध त्यावर गला कानागा, त्यावर एक मात्रा गो आणि ल. अर्धगोल. हा गोल आणि हा अर्धगोल. बघा, नीट बघा. दिसतंय तुम्हाला सर्वांना? हो. हो. अर्धगोल लिहिला सर्वांनी? येस सर. येस चला. सर. आता पुढचा आकार बघूया आपण. गोल बघितला, अर्धगोल बघितला, शंकू बघितला, दंडगोल बघितला. अजून कुठला आकार बघितला? षटकोन बघितला, पंचकोन बघितला. बरोबर. आता आपण बघणार आहोत त्रिकोण. त्रिकोण. त्रिकोण म्हणजे ट्रायंगल. बघा, त्रिकोण. सर आपण त्रिकोण लिहिलं म्हणून त्रिकोण म्हणतात. नाही. आपण षटकोन आणि पंचकोन बघितला. आता हा त्रिकोण, याला त्रिकोण का म्हणतात? त्याला बघा, ही एक बाजू आहे, ही दुसरी बाजू आहे, आणि ही तिसरी बाजू आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात. किती बाजू असतात? 3. आणि 3 कोन पण असतात. हा बघा, हा इथला एक कोन, हा दुसरा कोन आणि हा तिसरा कोन. काय म्हणतात? त्रिकोण. त्रि म्हणजे काय? 3. त्रिकोण लिहिला सर्वांनी? काढला? त्याचं हे पण लिहायचंय, नाव पण लिहायचंय. त्रिकोण. सर लिहिलं. बघा, मी लिहून दाखवतोय तुम्हाला, बघायचंय सर्वांनी. सर लिहिलं. हे बघा, असं हो. त्रिकोण. स्पेलिंग पण करेक्ट आहे. अरे वा, छान. लिहिलं सर्वांनी? हो. सर मी नाही लिहिला. तू नाही लिहिलं? हो. मी पुन्हा दाखवतो. हे बघ. सर लिह. आता लिह वहीत बघून.
झाला सर. झालं लिहून सर्वांचं आता? येस सर. हो सर. ओके. आता मला एक सांगा, जो शंकू आकार आपण बघितला, त्या शंकू आकाराचा आपण कुठे कुठे बघतो शंकू आकाराच्या वस्तू? सर बर्थडे कॅप. बर्थडे कॅप. अरे वा. अजून? सेफ्टी कोन. कुठे असतो अजून तरी शंकू, शंकूचा आकार? सर जेव्हा गटरीचं काम चालू असतं तेव्हा ते तिथं लावतात. ओके, करेक्ट. आपण शिकलो भरताना जसं माझ्या गावात ते पेट्रोल भरायला ते असं एक टाईपचं ते शंकू असतं ते यूज करतात टाकायला. ती पेन्सिल वापरतायत, ती पण शंकू सारखे बघा, तिचं टोक पुढचं बघितलं का? शार्प केल्यानंतर शंकू सारखा आकार येतो त्याला. शंकू टोपी पण सारखंच आहे. बरोबर, टोपी जी आपण म्हणतो शंकूचा आकार असतो. बर्थडे टोपीची. त्याच्यानंतर तुम्ही आयत शिकलात का काल मागच्या सर? आठवड्यात? हो, आयत शिकलं. आयत तर रेक्टँगल आहे. हो सर, आयत झालंय. आलाय मग आयत त्याला आयत का म्हणतात सांगा बरं मला. युक्तीला 4 साइड असतात. त्याला त्याला 4 साइड असतात. 4 साइड असतो पण ती 4 साइड इक्वल नाही आहे. बरोबर, त्या 4 साइड सारख्या नाहीयेत, सेम नाहीयेत. म्हणून काय त्याच्यात समोरासमोर बाजू, आयतच्या समोरासमोर बाजू, अपोजिट साइड त्याच्या सेम असतात. आता ह्या चौरसला सेम असतात आणि पर 4 साइड असतात आणि 4 कोन. मिनिट, आपण आता या आकाराबद्दल समजून घ्या. आयत याला आयत का म्हणतात? कारण याच्या समोरासमोरील दोन्ही बाजू सारख्या असतात. आता ही बाजू आणि ही बाजू सारखी. त्याच्यानंतर लिहा, आयत लिहा, मराठीत लिहा आयत. माझं झालंय. हे बघा, लिहा आयत. आयत आपण लिहिलं. अद्रिक, तुझा व्हिडिओ ऑन कर. अद्रिक, व्हिडिओ ऑन कर. ओके, लिहायचं हे पाठी वहीमध्ये सर्वांनी जे दिसतंय ते. लिहिला सर्वांनी? प्रीती, तू लिहिलं बेटा? प्रीती, वहीत लिहिला का आयत? ओके, पुढचा आकार चौरस किंवा चौकोन. तर आपण काय बघतो, चौरस का चौकोन? चौरस. चौरसच्या काय असतात 4 बाजू? चौरस स्क्वेअर आहे. स्क्वेअर आणि 4 लाईन असतात, पर सेम असतात. बरोबर, 4 बाजू असतात, 4 कोन असतात आणि 4ही बाजू सारख्या असतात. ओके सर डन. ओके, सो अंडरस्टँड 4 बाजू अँड 4 अँगल्स. अँगल्स म्हणजे काय? कोन. 4 कोन आणि 4 बाजू, म्हणून याला काय म्हणतात? चौरस. लिहा सर्वांनी वहीत, चौरसचं स्पेलिंग पण लिहायचंय. च काढायचा आहे, त्याला एक काना, त्याच्यावर 2 मात्रे, र आणि स. चौरस. 1000 रुपये. घरात बोल.
लिहिला सर्वांनी? येस सर. ओके, पुढचा आकार बघ. येस सर. सर बोल. आपण 11 शेप्स लर्न केलं. ओके, मग आता तू मला किती किती सांगितले? सांग बरं मला, कुठले कुठले 11 शेप बघितलेस तू? नावं सांग सर्वांची, चल पटापट. षटकोन, बरोबर. गोल, आयत, चौरस, बरोबर. पंचकोन, बरोबर. अर्ध अर्ध अर्धगोल, बरोबर. त्रिकोण, अगदी बरोबर. शंकू, बरोबर. अंडा कृती, अंडाकृती. तेवढंच. एवढंच. आता पुढचा आकार काढा, चला. हा आकार कुठला आहे? सर स्टार. स्टार, त्याला मराठीत काय म्हणतात? तारा. ताराकृती. ताराकृती लिहा सर्वांनी. हे बघा, आकार काढायचा सगळ्यांनी. हा असा पण काढतात आणि सर ही स्टार पण फाइन है. ही स्टार, काय झालं? ही स्टार पण बरोबर आहे. हो चालेल, तशी काढली तरी चालेल. ताराकृती बघा, लिहा, त्याचं नाव पण लिहायचंय आपल्याला. तो त्याला काना ता, र, त्याला काना रा, क, त्याला खालून अर्धवर्तुळ कृ, तो त्याला दुसरी विलांटी ती. ताराकृती. हे बघा, असं लिहा सर्वांनी. ताराकृती. परत करून खालूनच घेतले 160 वाला. सर तुमचा हाफ नाही दिसत आहे. दिसतंय आता? आता दिसायला. फर्स्ट, ताराकृती. सेकंड, जे खराब आहे तेवढे घेऊन जा. ताराकृती. अजून एक पण असं पण जमते. ताराकृती काढला सर सर्वांनी? आपल्याला असं पण जमते. बघू, मला दिसत नाहीये तू कुठे काढलाय. उजवीकडे कर थोडस ते, इकडे सारखं वाजून. वही तुझी, हा जमतय, तसाही चालतो ताराकृती. बरोबर. लिहिलाय सर्वांनी ताराकृती? हो. आता आपण पुढचा आकार शिकणार आहोत आणखी. हे बघा, हा कुठला आकार आहे? हृदयाकार. लिहा सगळ्यांनी, काढायचा आहे हृदयाकार. मराठीत काय म्हणतात त्याला? हृदयाकार. 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 चला लिहा सगळ्यांनी. सर माझं पेज संपलंय म्हणून मी दुसऱ्या पेजवर लिहितोय. हो हो. रु, ह काढायचा, त्याचा पाय मोडायचा. रुद या कार.
हे बघा. फर्स्ट. काढला सर्वांनी? हृदयाकार. ह काढायचा, त्याचा पाय मोडायचा अर्ध पोटातला. हृदयाकार. सर कसाचा मोडाचा? हे बघा इथे, हा बघ, हा मोडलाय बघ. ह चा पाय मोडायचा पाहिजे. दिसला? सर मला ह नाही दिसत आहे. का? एक मिनिट, मी नवीन खाली लिहितो म्हणजे तुला दिसेल. सेकंड. हो, त्याचा पाय मोडायचा. द, य त्याला काना या, क त्याला काना का आणि र. हृदयाकार. हे बघा आता नवीन लिहिलं बघा. दिसतंय? ह चा हा पाय मोडलाय बघा इथे. डन. झालं? येस सर. अरे वा. चला, आज आपण आता हे झाले आकार आपण शिकलो बरेच. अजून आपला काही आकार सुटलाय का? कोणी सांगू शकतं का? कुठला आकार सर राहील? डायमंड. सर डायमंड. अरे परफेक्ट. चला काढा सगळ्यांनी. कसा काढतात डायमंड शेप? सर काजू कतली सारखं. दाखवा. परफेक्ट. छान उदाहरण दिलंयस. डायमंड. सर काजू बर्फी सारखं. काजू बर्फी सारखं. सर आणि मला काजू कतली खूप आवडती. मला पण. सर मला पण. ओके. आपण मला एक पण. दिवस जेव्हा भेटूयात ना, तेव्हा आपण काजू कतलीची पार्टी करूया. ओके? हो. हो सर. सर डायमंडला काय म्हणतो? एक मिनिट हा. लिहिलं का सर्वांनी? आता याला, ह्या आकाराला काय म्हणता? हिराकार. हिरा, हिऱ्यासारखा शेप असतो ना याचा, म्हणून याला काय म्हणता? हिराकार. ह काढायचा, त्याला पहिली विलांटी द्यायची. र काढायचा, त्याला काना द्यायचा. क काढायचा, त्याला काना द्यायचा आणि र लिहायचा. हिराकार. हिराकृती पण चालेल. हिराकृती लिहिलं तरी चालेल किंवा हिरा लिहिलं तरी चालेल. फर्स्ट. डन. ओके. थर्ड. चला, लिहिला सर्वांनी? हो. ओके. आता आपण आज एक हे घेणार आहोत, एक लेसन घेणार आहोत. बुक्स काढले सगळ्यांनी? जवळ घ्या. त्याच्यातलं मी पेज नंबर सांगतो तुम्हाला, ते पेज नंबर काढायचंय सर्वांनी. पेज नंबर 26, लेसन नंबर 10, पान नंबर 26 आणि चॅप्टर 10 हे काढायचं. चिंटू हसला, चिंटू रुसला.
हो सर आपण वाचलं होतं ना काढलं सर्वांनी? स्मृती मी वाचलं होतं. ओके चालेल. स्मृती स्मृती माझ्याकडे नाही आहे. मी सांगितलं होतं गेल्या वेळेस पण तू का नाही काढलंय झेरॉक्स? किती तुझ्या जवळ कोण बसलाय? मम्मी पप्पा आहे? बोलो. ठीक आहे. तुझी दीदी आहे तुझ्या जवळ तर बदलून दिले. हा स्मृती आई बाबांना बोलव जवळ. कोण आहे? पटकन बोलवायचंय स्मृती. स्मृती कोण आलंय जवळ? आई हॅलो सर. हा स्मृतीचे बाबा तुम्ही हिला त्या झेरॉक्स काढून नाही दिल्या का? मी झेरॉक्स काढायचे मागची क्लास मी अटेंड नाही केली. वर्गात 3-4 तर गेल्या पुढच्या वर्गात तुम्ही कंपल्सरी द्या तिला. ओके ओके सर. सर्वांनी ओपन करायचंय ते पान नंबर 26. ओके अद्रित तुझ्याकडे आहे? आरव दोन्ही आरव आहे? चलो गुड. आपण वाचायचं आता ते. सर माझ्याकडे बुक आहे पण तो पान नाहीये माझ्याकडे. 26 नंबर 26. सर 26 नंबर आहे पण तो पान वेगळा आहे थोडा. बाबांना सांगते पुढच्या वेळेस प्रिंट आउट घ्यायला. ठीक आहे? येस सर. PDF फाईल पाठवली त्याची. ठीक आहे बघा सगळं आता वाचूया पाठ देऊया. चिंटू हसला चिंटू रुसला हे आहे त्याचं नाव. चिंटू का रुसला आणि चिंटू कसा हसला आपण ती गंमत बघूया. ठीक आहे वाचूया आपण आता. चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा. चिंटू रोज सकाळी काय करायचा? उशिरा उठायचा. आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण चिंटू काही उठायचाच नाही. तर काय झालं? एक चिंटू नावाचा मुलगा होता. तो मुलगा रोज सकाळी उशिरा उठायचा. त्याचे आई बाबा त्याला खूप उठवायचे. उठ रे बाबा लवकर उठ तयार हो. पण तो काही ऐकायचा नाही आणि लवकर उठायचा नाही. मग काय झालं पुढे? शाळेची घंटा वाजली की मग चिंटू काय करायचा? घाईघाईने अंघोळ करायचा. तसाच त्याचा गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा. मग जेव्हा त्याच्या शाळेची घंटा त्याला ऐकायला आली की तो पटापट अंघोळ करायचा. तसंच कपडे घालायचा कसे तरी आणि शाळेच्या कपड्यांना काय म्हणतात? युनिफॉर्मला काय म्हणतात? गणवेश. मराठीत काय म्हणतात? गणवेश. तर तो गणवेश घालायचा आणि पळत कसं धावत पळत तो शाळेत. मग हे करत असताना त्याचे केस विस्कटलेले होते. नंतर चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे असं बघून त्याला सर्व मुलं हसायचे आणि चिडवायचे. किती घाणेरडा आहे चिंटू, किती घाणेरडा आहे असं म्हणून चिडवायचे. मग आतापर्यंत आपण काय बघितलं? एक चिंटू नावाचा मुलगा जो रोज उशिरा उठायचा. त्याचे आई बाबा त्याला बिचारे रोज लवकर उठवायचे परंतु तो उठायचाच नाही.
मग शाळेची घंटा त्याला ऐकू आली की तो धावत पळत कसं तरी आंघोळ करायचा, पटकन गणवेश घालायचा आणि शाळेत जायचा. मग शाळेत गेल्यावर त्याचे ते विस्कटलेले केस, ते घाणेरडे डोळे, चुरगळलेले कपडे असं बघून त्याला मुलं सर्व हसायची आणि चिडवायचे. मग काय झालं, त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही. मग हे असं सगळं डर्टी असल्यावर त्याच्यामुळे त्याचं अभ्यासात मन लागायचं नाही, त्याला आनंद वाटायचा नाही, त्याला इंटरेस्ट यायचाच नाही अभ्यास करायला. अनेकदा मुले चिंटू सोबत खेळतही नसत. तो असा राहत असल्यामुळे त्याच्याबरोबर मुलं खेळायला पण यायचे नाहीत. मग काय झालं, हे सर्व बघून चिंटूला त्याचाच आपला राग यायला लागला, स्वतःला राग यायला लागला. तो नाराज राहायला लागला की माझ्याबरोबर कोणी खेळत नाही, माझ्याशी कोणी बोलत नाही, मला अभ्यासात आवड नाही, मला अभ्यास करायला आवडत नाही, माझं अभ्यासात मन लागत नाही. ह्या सर्व गोष्टींमुळे काय झालं, चिंटूला स्वतःचाच राग यायला लागला आणि तो नाराज राहायला लागला. तो स्वतःवरच रुसायला लागला, रुसून बसायला लागला. काय करावे आता याचा तो एकटाच बसून विचार करत असायचा. तर असा तो चिंटू, कशामुळे त्याला मुलं चिडवायची, त्याचे घाणेरडे केस, त्याचे चुरगळलेले कपडे असं बघून मग मुलं त्याला चिडवायची, त्याच्यावर हसायची. मग त्याच्यासोबत ते खेळायचे पण नाही. मग हे पाहून चिंटूला स्वतः राग यायला लागला. तो स्वतःवरच नाराज असायचा. मग तो स्वतःवरच रुसायचा, रुसून एका बाजूला बसायचा आणि एकटाच बसून विचार करायचा की आता काय करायचं. मग एक दिवस काय झालं बघा, चिंटू असा एकटाच बसलेला होता आणि त्याला एकटं बसलेलं पाहून त्याची ऋतुजा ताई त्याच्या जवळ आली. काय नाव होतं त्याच्या ताईचं, ऋतुजा. ठीक आहे, ती ऋतुजा ताई त्याच्या जवळ आली आणि चिंटूला म्हणाली, काय म्हणाली बघा, चिंटू काय झालं रे. तिने चिंटूला विचारलं, काय झालं रे. मग चिंटू काय म्हणाला तिला, बघ ना, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, म्हणून मला माझं खूप वाईट वाटतंय. असं तो चिंटू त्याच्या ताईला म्हणाला. काय म्हणाला चिंटू, बघ ना ताई, माझ्याशी कोणी बोलतही नाही, माझ्या बरोबर कोणी खेळतही नाही, त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. मग त्याची ताई काय म्हणाली त्याला, अरे एवढंच ना, बघ, हे बघ चिंटू, मी तुला काय करायचं ते सांगते, पण ते तू करशील ना. म्हणून त्याची ताई त्याला विचारते की तू ते करशील ना, माझं ऐकशील ना, तरच मी तुला सांगते, मला माहिती काय करायचं ते. ऋतुजा ताई त्याला म्हणाली, एवढंच आहे ना, बघ चिंटू, मी तुला काय करायचं कसं करायचं ते सांगते, पण तुला काय करायला लागेल, माझं ऐकायला लागेल आणि मी जसं सांगेल तसं वागायला लागेल, ठीक आहे. असं त्याला ऋतुजा ताई म्हणाली. मग त्यावर चिंटू काय म्हणाला बघा, हो ताई, मी ऐकेन ना सगळं तुझं, मला सांग तू. मग चिंटू काय म्हणाला, हो ताई, तू सांग मला, मी ऐकेल सर्व तुझं. मग ऋतुजा ताई म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचं, ठीक आहे. नंतर शौचास जाऊन त्याच्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, नंतर दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस नीट विंचरायचे, त्याचं दप्तर म्हणजे काय, स्कूल बॅग, दप्तर नीट भरायचे, दररोजचा अभ्यास दररोज करायचा, म्हणजे काय, डेलीचा जो होमवर्क असेल तो डेली करायचा. असं जर तू रोज केलं तर तुझे सगळे मित्र होतील. बघा, चिंटूच्या ताईने त्याला काय काय करायला सांगितलं, चिंटू रोज सकाळी लवकर उठायचं, शौचास जायचं, तिकडून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे, त्याच्यानंतर दात घासायचे, स्वच्छ अंघोळ करायची, स्वच्छ अंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे, त्यानंतर नीट केस विंचरायचे, आपली शाळेची बॅग, त्याला मराठीत म्हणतात दप्तर, ते दप्तर व्यवस्थित भरायचं,
रोज दिलेला अभ्यास रोज करायचा आणि असं जर तू रोज केलंस तर तुझे ते सगळे मित्र होतील, असं त्या ऋतुजाताईने त्या चिंटूला सांगितलं. मग पुढे काय झालं बघा. चिंटूला जसं ऋतुजाताईने सांगितलं होतं त्यानुसार दुसरा दिवस उगवला. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, कोणीही न सांगताच चिंटू सकाळी लवकर उठला. ऋतुजाताईने जसं सांगितलं होतं तसं त्याने सगळं केलं आणि मग अभ्यासाला बसला. काय झालं, मस्त त्याने जे जे ऋतुजाताईने त्याला सांगितलेलं होतं ते सगळं त्याने केलं. ते करून झाल्यावर तो अभ्यासाला बसला. हे पाहून त्याच्या आई बाबांना खूप आनंद झाला की अरे वा, चिंटू तर आज न सांगताच उठला, त्याने सगळ्या गोष्टी केल्या आणि हे सगळं करून झाल्यावर तो अभ्यासालाही बसला. हे पाहून त्याच्या आई बाबांना खूप आनंद झाला. ठीक आहे. मग काय झालं, शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिलं, त्याने मिरर मध्ये बघितलं. चिंटू तर फार सुंदर दिसत होता. तो फार खुश झाला, त्याला आनंद वाटला आणि चिंटू नाचतच शाळेत गेला. ओके. मग चिंटू भोवती त्याच्या आजूबाजूला त्याचे सगळे मित्र जमा झाले, गोळा झाले. स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला. ओके. आणि त्याच्या शिक्षकांनी म्हणजे टीचर्सनी पण चिंटूचं खूप कौतुक केलं, म्हणून चिंटू आनंदाने हसू लागला. तर असा होता चिंटू. आलं लक्षात सर्वांना? हो. कोणाकोणाला नाही समजलं? बरं, आता मी प्रश्न विचारतो, मला उत्तर द्यायचं. चिंटू सर बोल 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 आरव. तुम्ही ते बाथरूमला मराठीमध्ये काय म्हणले होते? शौचास म्हणजे टॉयलेटला जाणं. शौचास काय म्हणतात त्याला? शौचास. ठीक आहे, समजलं? तर चिंटू स्वतःवर का नाराज राहायचा, कोण सांगेल मला? चिंटू का नाराज राहायचा सांग. क्योंकि सगळे त्याच्यावर उगाच असं ते बोलायचे की तू चांगला नाहीये. मग तो चांगला होता का? व्यवस्थित राहायचा का तो? नाही, कसा राहायचा? खराब. खराब म्हणजे काय काय करायचा तो, ते सांग मला. सांग. तो लवकर उठायचा नाही, तो लवकर आंघोळ नाही करायचा नाही. बरोबर. सगळे चुळबुळे झालेले कपडे झाले असतात. ओके. त्या व्यवस्थित धुतलेले नाही, इस्त्री केलेले कपडे तो घालायचा नाही, तो शाळेत जायचा, त्याचे केस तो नीट नाही विंचरायचा, म्हणून मग असं घाणेरड्या अवस्थेत बघून त्याला सगळे मुलं हसायचे, चिडवायचे. त्याच्याबरोबर कोणी खेळायचं पण नाही, म्हणून मग चिंटू नाराज राहायचा. चिंटूला मित्र का नव्हते त्याचं कारण पण हेच होतं. चिंटूला अभ्यास करायला आनंद वाटायचा नाही. का आनंद नाही वाटायचा चिंटूला? सर, हो सांग. कारण की तो स्वच्छ राहत नव्हता. बरोबर. मग काय झालं, त्याच्याजवळ ऋतुजाताई आली. ती त्याच्याजवळ का आली ऋतुजाताई? कारण की त्याला सांगायला की चांगलं कसं राहायचं. नाही, ऋतुजाताई त्याच्याजवळ का आली? कारण तो एकटाच बसून विचार करत होता. मग तो एकटाच बसलेला पाहून ऋतुजाताई त्याच्याजवळ आली. कळलं का कारण? ऋतुजाताई येस सर. आली कारण तो एकटाच बसून विचार करत राहायचा. अरे बाबा आता काय करायचं? चिंटू हसू लागला. का हसू चिंटू? चिंटू हसू का लागला? एक मिनिट देते मॅडम जी देते दीदी.
नाही करायचं ते, ठीक आहे? फक्त मॅडम जी दीदी ते ऐकू येतंय का तुला? दित्या, दित्या, मला उत्तर द्यायचंय प्रश्नाचं. चिंटू हसू का लागला? अनम्यूट कर. चिंटूला का हसू यायला लागलं? चिंटू का हसायला लागला? सांग मला. सर काय सांग. कारण त्याची त्याची ती त्याची मित्र त्याची आता त्याची दोस्त नाही होतो. दोस्त नव्हते म्हणून तो हसायला लागला का रडायला लागला? खरं? चिंटू का हसायला लागला? कारण कारण ती सकाळी लवकर उठलं, ओके, आंघोळ केलं, बरोबर. दात ब्रश केलं आणि हसत हसत स्कूलला गेलं. ओके, काय केलं स्कूलमध्ये गेल्यावर? सगळे दुसरा मित्र त्याची फ्रेंड झाला. स्वच्छ, त्याचा छान ड्रेस बघून, त्याचं छान वागणं पाहून सगळे त्याचे काय झाले? मित्र झाले. जे त्याच्यावर आधी काय करायचे? चिडवायचे. आता ते सगळे त्याचे मित्र झाले. म्हणून चिंटू हसू लागला. त्याला शिक्षकांकडनं पण शाबासकी मिळाली, आई बाबांकडनं पण शाबासकी मिळाली, म्हणून चिंटू हसू लागला. समजलं सर्वांना? अद्रित, तू सांगणार आहेस. अद्रित, दात घासण्यासाठी आपण काय वापरतो? तर मी अंडरस्टँड नाही केलं. दात घासण्यासाठी काय वापरतो तू? दात घासतो ना तू रोज? हो. मग काय वापरतो दात घासायला? दात घासायला काय वापरतो तू? कशाने दात दात कशाने घासतो? दात कशाने घासतो? सांग मला. नाही माहिती. दात घासायचं नाही माहिती तुला? माहिती. काय माहिती आहे? कशाने क्लीन करतो रोज? ब्रश. हा, टीथ म्हणजे दात. टीथला मराठीत काय म्हणतात? दात. टीथ क्लीन करायला काय यूज करतो तू? ब्रश आणि टूथपेस्ट. बरोबर. दात घासण्यासाठी तू ब्रश आणि टूथपेस्ट वापरतो. बरोबर. अंग पुसण्यासाठी काय वापरतो आंघोळ झाल्यावर? टॉवेल. टॉवेल. टॉवेलला मराठीत काय म्हणतात? टॉवेलला मराठीत काय म्हणतात? रुमाल. काय म्हणतात? रुमाल. 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 कपडे धुण्यासाठी काय वापरतो आपण? धुण्याचं साबण, कपडे धुण्याचं साबण. अगदी बरोबर, कपडे धुण्याचा साबण. आणि घासण्यासाठी काय वापरतो? कपडे घासण्यासाठी घासणी. घासणी नाही, ब्रश. घासणी ही भांडे घासण्यासाठी वापरतात. कपडे घासण्यासाठी ब्रश वापरतो. इंधन झाडण्यासाठी वापरतो. सर, हा, बोल 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 बोल. आपण कधी कधी दगडावर पण कपडे घासतो. नाही, दगडावर कपडे आपटतो. कळलं? दगडावर आपण आपटतो. हा, तर दोन्ही म्हणू शकतो आपण.
अंगण झाडण्यासाठी काय वापरता? अंगण. अंगण माहिती सगळ्यांना? दारापुढची येस सर. अंगण म्हणता. सर अंगण म्हणजे काय? हा तेच सांगतोय. जर तुम्ही गावी गेलात तर अशी स्वतंत्र घरं असतात, तिकडे अपार्टमेंट नसतं, इंडिव्हिज्युअल हाऊस असतं, राईट? तर त्याच्या इंडिव्हिज्युअल हाऊसच्या पुढे जे मातीचा जो रोड असतो त्याला अंगण म्हणतात. काय म्हणतात? अंगण. अंगण. अंगणला अंगण क्लीन करायला काय वापरतो? झाडू. हा बरोबर, झाडू. जसं आपण घरात झाडू मारतो तसा अंगणात पण झाडू मारतो. ठीक आहे, समजलंय सर्वांना? हो केस हो. काय वापरता तुम्ही केस धुवायला? शॅम्पू. शॅम्पू. आणि केस विंचरायला काय वापरतात? कंगवा. कंगवा. बरोबर, व्हेरी गुड. तर सगळी मुलं, आता तुम्ही सर्वजण हे चिंटू सारखं डर्टी राहतात का क्लीन असतात? सांगा बरं. कोणाकोणाला सकाळी सकाळी उठवायला लागतं, आई बाबा सारखे बोलता उठ रे, लवकर उठ, स्कूलला लेट होतंय, असं कोणाकोणाला सांगतात आई बाबा? सांगा मला, पाठवरती करायचं त्यांनी असं. अरे बापरे, अरे तुला पण उठवायला लागतं का रोज? नाही सर, कधी कधी चूट होतात. कधी कधी रोज? डेली? तर आणि कधी कधी मला 6, कधी कधी मी स्वतः उठतो. अरे 6:25. कधी. तर आता छान छान असं चिंटू सारखं आपण पण छान छान गोष्टी करणार आहोत ना. रोज सकाळी उठणे, शौचास जाणे, हातपाय स्वच्छ धुणे, दात घासणे, आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, केस विंचरणे, स्वच्छ धुणे. हो की नाही? हो परत बोला, मला ऐकता येत नाही. हो. अगदी बरोबर. चला मग आता आपण इथे थांबूया. तर आजचा ग्रुप काय आहे? चिंटूचा लेसन वाचायचा आहे सर्वांनी. एवढे आकार लोय ते आकार लिहायचे पण आहे आणि त्याचा शेप पण काढायचा आहे. ठीक आहे सर्वांना? गुड. चला, हजेरी तर आता तुम्ही चौघच आहे, तरी पण मी नावं घेतो. बद्रीत, हजर सर. दित्या, हजर सर. प्रीती, हजर सर. आरव. हजर सर. हजर सर. ओके, दोन जर ओके. आपण थांबूया इथे. ओके. ओके. स्मृती, बाबांना सांग प्रिंट आउट काढून आणायचं. ठीक आहे, आउट असला तर मला. बाकी सर्वांकडे आहेत पुस्तक? सर काय? पुस्तक आहे ना बेटा तुझ्याकडे? बुक आहे ना? कुठलंही पुस्तक? हो आहे तुझ्याकडे. ठीक आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी प्रिंट आउट काढायचं आहे. ठीक आहे. तरी तुला नाही समजलं तर विचार, तुझ्या आई बाबांना बोलो बरं एकदा. बोलो, कोण आहे घरात? बोलो आई बाबांना, बोलो. आलंय? अद्रिक बाबा. अद्रीचा बाबा. हा, जरा तुम्ही बसत चला त्याच्याजवळ ना. जेव्हा क्लास सुरू असतो त्याला बरेच गोष्टी नाही कळत असं मला जाणवतंय, आणि तो विचारत पण नाही पुन्हा पुन्हा ना. हो तर तुम्ही थोडं बसत चला त्याच्या बरोबर. हो सर. तुम्ही किंवा त्याची आई वगैरे असं थोडा वेळ देत जा, अर्धा एक तासाचा. हो त्याला समजत नाही असं बऱ्याच गोष्टी, असं जाणवतंय मला. मी विचारतो त्याला बऱ्याच वेळा पण तो बोलतही नाही व्यवस्थित. चालेल. ठीक आहे, बसत चला. स्मृती, हो सर. तुझ्या जवळ पण आई बाबांना बसायला सांगायचं. ठीक आहे. आणि कोण आई एक लहान बाळ कोण आहे ते? स्तुती. ती तुझी बहीण आहे ती? हो. क्लासचा मग त्या आईला किंवा बाबांना सर, आणि मला पण एक सिस्टर आहे, ती फक्त 3 महिन्याची आहे.
ओके ओके, एक मिनिट, मी स्मृतीशी बोलतो ना, मग आपण बोलू तुझ्या आईला एक त्या ताईजवळ तुझ्या तुझ्या बहिणी तुझ्या बहिणी ठीक आहे. हो. हा बोला राव, काय म्हणत होतास? सर आणि मला 3 महिन्याची एक सिस्टर आहे. ओके, व्हेरी गुड. छोटी म्हणजे ती झोपली असेल ना आता? चला आपण भेटू पुढच्या रविवारी. आता सर्वांना